महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप समोरासमोर लढवताना दिसण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। महालक्ष्मी रेसकोर्सचा चेहरा मोहरा बदलणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती। मुंबई महापालिकेतर्फे रेसकोर्सच्या ताब्यातील 120 एकर जमिनीवर आता भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात येणार। यामुळे मुंबईचे सौंदर्य आणखी वाढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती। आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जारी। फसून जाऊ नका, खोटं बोलतायत, खोटं ऐकून घेऊ नका, आमदार आदित्य ठाकरे यांचं आवाहन। आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या दरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। 2017 मध्ये नेहरू नगर झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत अशीच घोषणा झाली होती, पण 9 वर्षात एक वीटही हलली नाही। आमदार आदित्य ठाकरे यांनी केले खुलासे। मतदार यादीतील अडचणी दुरुस्त करायला हव्या होत्या, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल। राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे। मतदार यादीतील अडचणी दुरुस्त करायला हव्या होत्या, बाळासाहेब थोरात यांची टीका।